हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार 3 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये कृष्णा आणि दुष्यंतला भीती वाटली की कृष्णाने बाळजाबाई विरुद्ध जे पुरावे गोळा केले आहेत, जर ते पुरावे पोलिसांच्या हाती सापडले तर बाळजाबाईला जेलमध्ये जावं लागेल आणि मग आढळराव आणि बाळजाबाईचा सुखी संसार कधीच होणार नाही. त्यामुळे कृष्णा आणि दुष्यंतने हे पुरावे नष्ट करायचं ठरवलं. पूजा, समर, जयकांत या सगळ्यांनी प्रयत्न केले, पण शेवटी कृष्णा आणि दुष्यंतने हे पुरावे जाळून टाकलेच. हे पाहून पूजा आणि समरला जबर धक्का बसला. आता काय करायचं हाच प्रश्न त्यांच्यासमोर होता. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आढळराव त्यांच्या खोलीमध्ये काहीतरी विचार करत बसलेले असतात. तेवढ्यात कृष्णा त्यांच्या रूममध्ये येते. दरवाजा उघडते आणि आढळरावांशेजारी येऊन बसते. आढळराव अजूनही कसल्या तरी विचारातच गुंग असतात. कृष्णा विचारते, आबा काय झालं, कसला विचार करताय? आढळराव सांगतात, कृष्णे, मागील 2 दिवसात जे काही घडतंय ना त्याचाच विचार करतोय मी. गावकऱ्यांच्या मनात बाळाजाबद्दल जी शंका आहे ना ती चुकीची नाहीये. इतकी वर्ष बाळाजाने त्या गावकऱ्यांवर इतके अन्याय केले आहेत, जुलम केले आहेत ना, की हे विसरणं कोणालाही शक्य नाहीये. म्हणजे जर आता आपण वही आणि पेन लिहून घ्यायला बसलो ना तर त्या वहीची पानं संपतील, त्या पेनातली शाई संपल, पण बाळाजाने केलेले अन्याय, पाप, कांड काही संपणार नाही, हे तुला सुद्धा चांगलंच माहिती आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात ही भीती आहे की उद्या माझं आणि बाळाजाचं लग्न झालं, बाळाजाच्या हातात सत्ता आली तर ती पुन्हा एकदा गावकऱ्यांना त्रास देईल, त्यांना छळेल, म्हणून ते असं वागताय. कृष्णा म्हणते, आबा मला तुमचं पटतंय, परंतु आता बाळाजाबाई बदलल्या आहेत ना? आढळराव म्हणतात, बदलली आहे ना, त्यात काहीच शंका नाहीये. ती बदलली आहे हे सांगणारा सगळ्यात आधी मीच असेल, परंतु गावकऱ्यांच्या मनात जी शंका आहे त्याचं काय करायचं? आणि तू बाळाजाबाई विरुद्ध अनेक पुरावे गोळा केले होते, जर ते पुरावे कोणाच्या हाती लागले तर काय करायचं? कृष्णा म्हणते, आबा एकदम बरोबर बोलताय तुम्ही, कारण जर ते पुरावे गावकऱ्यांच्या हाती लागले तर आपण बाळाजाबाईला नाही वाचू शकणार. आढळराव कृष्णाला समजावून सांगतात आणि जेव्हा आपण गावकऱ्यांसमोर बाळाजाची बाजू घेऊ ना तेव्हा त्यांना असं सुद्धा वाटायला नको की बाळाजा आपल्या कुटुंबातली आहे म्हणून आपण तिची बाजू घेतोय. असं जर झालं ना तर आपण बाळाजाच्या बाजूने आणि गावाच्या विरुद्ध उभं राहू असं चित्र निर्माण होईल आणि ते चित्र आपल्याला निर्माण होऊ द्यायचं नाहीये. कृष्णासुद्धा याचा विचार करते. आणि इकडे दलपत, मैनावती, जयकांत, पूजा, समर हे 5 जण तोंड लटकून बसलेले असतात. दलपत म्हणतो, इतका चांगला प्लॅन तयार झाला होता, पण त्या कृष्णामुळे सगळा प्लॅन फिसकटला. तर मैनावती म्हणते, हो ना, जेव्हापासून ती कृष्णा शाळेत शिकायला लागली ना तेव्हापासून खूपच डोकेबाज झाली आहे. जयकांत म्हणतो, ती कृष्णा डोकेबाज झाली आहे, पण आपल्या या घरात ते 2 बिनडोक माणसं आहेत ना. हे ऐकून समर आणि पूजा खूप चिडतात. त्यांना समजतं हा आपल्यालाच बिनडोक म्हणतोय. मैनावती विचारते, जयकांत तू कोणाला बिनडोक म्हणतोय? जयकांत म्हणतो, आता कोणाला म्हणणार आहे, जे बिनडोक आहेत त्यांनाच बिनडोक म्हणतोय. समर आणि पूजा खूप चिडतात. समोर उठून उभा राहतो आणि म्हणतो, ए जयकांत, बिनडोक बिनडोक म्हणायचं काम नाही बरं का, शब्द जपून वापरायचे. जयकांत म्हणतो, जपून वापरायचे म्हणजे जे खरंय तेच बोलतोय, तुम्ही दोघे बिनडोक आहात तेच तर बोलतोय. पूजा म्हणते, हे जयकांत. तर जयकांत म्हणतो, ए गप ग, दोघे 1 नंबरचे बिनडोक आहात, फालतूचे प्लॅन बनवतात आणि सगळे प्लॅन फसतात. तर पूजा म्हणते, तू खूप डोकेबाज आहे ना, मग तू तुझ्या माणसांना बोलवायचं पंचायतीमध्ये, त्यांनी गोंधळ घातला असता तर हे सगळं घडलंच नसतं. तू तेथे शेपूट घालून बसला आणि आता आम्हाला अक्कल शिकवतोय का? जयकांत म्हणतो, ए पूजा, माझ्याशी नीट बोलायचं बरं का. तर समर म्हणतो, वा रे वा, म्हणजे तू काही पण बोलशील आणि आम्ही तुझ्याशी नीट बोलायचं? अरे आरशात तोंड पाहुणे आधी मग आम्हाला बोल. तर जयकांत म्हणतो, पाहिलंय आरशात आहे ना, मी माझं तोंड पाहिलंय, खूप छान दिसतो मी. तुम्ही दोघे पा बुजगावनं दिसतात, बुजगावनं. समर आणि पूजा आणखीन चिडतात, तर मैनावती मात्र हसू लागते. आणि इकडे आढळराव हे कृष्णाला समजावून सांगत असतात, कृष्णे,
आपल्याला या सगळ्या प्रकरणात खूप जपून राहावं लागणार आहे. कारण एकदा का गावकरी पेटले, मग दुष्यंत काय, मी काय, तू काय, आपण कुणीही त्यांना समजावून सांगू शकणार नाही आणि मग हे सगळं प्रकरण आपल्यावर शेकेल. आजपर्यंत या गावाने रांगणे पाटील कुटुंबाला खूप काही दिलंय. आदर दिलाय, सत्ता दिली आहे, पैसा, संपत्ती, ऐश्वर्य सगळं दिलंय. पण आपण सुद्धा गावचं काही देणं लागतो. त्यामुळे एका व्यक्तीसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी आपण गावाच्या विरोधात जाणं हे अतिशय चुकीचं आहे. आपल्याला याकडे लक्ष ठेवायला हवं. आता तूच ठरव काय करायचं ते, असं म्हणून आढळराव तेथून निघून जातात. कृष्णाला सुद्धा ही गोष्ट पटते आणि काही करून बाळाजोबाईविरुद्ध जमा केलेले पुरावे नष्ट करावेच लागतील. दुष्यंत सरकारांशी याबद्दल बोलावं लागेल असा विचार कृष्णा करते. आणि इकडे जयकांत आणि समरमध्ये चांगलंच भांडण सुरू होतं. समर चिडून म्हणतो, अरे नावचा रांगणे पाटील आहे तू, पण फेकलेल्या तुकड्यावर जगतो हे लक्षात ठेव. तर मैनावती चिडून म्हणते, समर, माझ्या मुलाशी बोलताना तोंड सांभाळून बोल, तोंडाला येईल ते बोलू नको. पूजा म्हणते, तुम्ही गप्प बसा हो, तुम्ही तरी आयुष्यभर काय केलं, फेकलेल्या तुकड्यावरच जगला तुम्ही. तर मैनावती म्हणते, तू लय मोठी शहाणी लागून गेली ग, आई त्या बिळावर नागिन येऊन बसली आणि आता आम्हाला अक्कल शिकवती का. पूजा चिडून म्हणते, तुम्ही दुसरं काय केलं व, बाळाजाबाईच्या मागे मागे करण्यात तुमची अख्खी जिंदगानी गेली. हे ऐकून जयकांत चिडतो आणि म्हणतो, पूजे, माझ्या आईशी नीट बोलायचं. पूजा म्हणते, आधी त्यांना नीट बोलायला शिकव, त्यांना नीट बोलता येत नाही, मला अक्कल शिकवतो का रे तू. मैनावती म्हणते, तुझी किती अक्कल आहे ना ती पाहिली बरं का आम्ही, बेअक्कल कुठली. पूजा म्हणते, तोंड सांभाळून बोला माझ्याशी, नीट बोला माझ्याशी. पण मैनावती काय ऐकत नाही. मग समर, पूजा, जयकांत, मैनावती यांच्यात चांगलीच भांडणं सुरू होतात. सगळे एकमेकावर तोंड सुख घेत असतात. दलपत खूप चिडतो, या सगळ्यांच्या मध्ये येतो आणि जोरात ओरडतो, गप्प बसा सगळे. सगळे गप्प बसतात आणि दलपत या मालिकेत पहिल्यांदाच आपला रुद्रावतार दाखवतो आणि या सगळ्यांना ठणकावून सांगतो की जर आपण सगळे असेच भांडत राहिलो ना, तर त्या कृष्णाला आणि त्या बाळजाबाईला आपण कधीच हरू शकणार नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे कुत्र्या मांजरासारखे भांडू नका. एक प्लॅन फ्लॉप झाला, आता पुढे काय करायचं ते ठरवा आणि प्लीज हात जोडतो मी तुम्हाला, बस झालं, आता भांडायचं नाही. जयकांत म्हणतो, अहो पण पप्पा, आपण इतके प्लॅन केले, आता गावकरी तयार झालेत लग्नाला, आता आपण काय करू शकतो, फसलो ना आपण. दलपत म्हणतो, अहो एक प्लॅन फसला जयकांत शेठ, पण दुसरा प्लॅन फसेलच असं नाही ना. आज आपण हरलोय, उद्या आपण जिंकू सुद्धा शकतो आणि आपल्याला बाळजाविरुद्धचे पुरावे शोधून काढावे लागतील. पूजा म्हणते, तुम्ही ना एक काम करा, ते जयकांतकडचे पुरावे मी पाहिले, त्याची होळी करा आणि त्यात तुम्ही तिघे उडी मरा एकदाचे, तेवढंच आमच्या डोक्याचं टेन्शन संपेल. जयकांत चिडून म्हणतो, पूजे, नीट बोल माझ्या बापाशी. तर पूजा काही बोलणार, एवढ्यात दलपत म्हणतो, लई बोललीस, आता तोंड बंद ठेवायचं आणि मी काय सांगतो ना फक्त ते ऐकायचं. पूजा गप्प बसते. दलपत सांगतो, जयकांत शेटकडे जे पुरावे ना त्याबद्दल मी नाही बोलत आहे, जे पुरावे कृष्णाजवळ आहे ना त्या पुराव्यांविषयी मी बोलतोय. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं आणि दलपत सगळ्यांना आठवण करून देतो, कृष्णाने बाळजाबाईविरुद्ध खूप सारे ठोस पुरावे गोळा केले होते. असे पुरावे ज्यामुळे आईला देव मानणारा, आईची पूजा करणारा दुष्यंत तिच्या विरोधात गेला होता, तिच्यापासून दूर गेला होता, हे घर सोडून गेला होता आणि आपल्याला तेच पुरावे मिळवायचे आहेत. जर त्या पुराव्यांमुळे दुष्यंत बाळजाबाईला आई मानत नव्हता, तर गाव बाळजाबाईची काय अवस्था करेल याचा विचार करा. सगळ्यांनाच ही गोष्ट पटते आणि दुष्यंत किती चिडला होता हे सुद्धा सगळ्यांना आठवतं. आणि मग दलपत सांगतो, एकदा का ते पुरावे आपल्या हाती लागले, आपण त्या बाळजाबाईचा बाजार उठवणार आणि मग तिच्यावर चांगले 10-5 कलम लावून आयुष्यभर तिला जेलमध्ये सडवणार. म्हणजे बाळजाबाईचा विषय खल्लास झाला म्हणून समजा. हे ऐकून पूजा, समर सगळे खूप खुश होतात. पण पूजा एक शंका काढते, पण ते पुरावे आपल्याला भेटणार तसे कसे. दलपत म्हणतो, ते पुरावे कृष्णाने तिजोरीच्या खोलीमध्ये जपून ठेवले आहेत, एकदम सेफमध्ये. एकदा का ते पुरावे आपल्याला मिळाले की आपलं काम अर्ध सोपं झालंच म्हणून समजा. कारण ते इतके ठोस पुरावे आहेत की बाळजाबाई त्या पुराव्यांसमोर काही बोलूच शकणार नाही
आणि कृष्णा, आढराव, दुष्यंत कोणालाच बाळजाबाईची बाजूसुद्धा घेता येणार नाही. गावासमोर तिला आपल्याला उघडं पाडता येईल. सगळ्यांना हा प्लॅन खूप आवडतो. या पुराव्यांबद्दलच सगळे विचार करत असतात. इकडे कृष्णाने दुष्यंतला या पुराव्यांबद्दल सांगितलेलं असतं आणि दुष्यंत म्हणतो, कृष्णा, तू तर मला खरंच टेन्शन दिलं. आता मला सुद्धा भीती वाटतेय. आपल्याला लवकरात लवकर ते पुरावे नष्ट करावे लागतील. कृष्णा म्हणते, हो ना, मी बाळजाबाईविरुद्ध ठोस पुरावे गोळा केले, पण आता त्या बदलल्या आहेत आणि जर ते पुरावे दुसऱ्या कुणाच्या हाती लागले तर बाळजाबाई आणि आबांचा संसार कधीच सुखी होणार नाही. त्यांचं लग्नच होणार नाही. आपल्याला ते पुरावे नष्ट करावेच लागतील. दुष्यंत म्हणतो, पण आता नको. रात्र झाल्यानंतर आपण ते पुरावे नष्ट करूया. कृष्णा म्हणते, ठीक आहे. आणि इकडे पूजा, समर, जयकांत, दलपत विचार करत असतात. समर म्हणतो, आपल्याला ते पुरावे मिळवावेच लागतील. जयकांत म्हणतो, पण आत्ता नाही तर रात्रीच्या वेळेस ते पुरावे मिळवावे लागतील. समर म्हणतो, चालेल ना, हे काम आपण रात्रीच करूया. पूजा विचारते, पण कसं करणार? जर कृष्णाने ते पुरावे तिजोरीमध्ये ठेवले असतील तर तिजोरीची चावी मिळवणं खूप अवघड आहे. कारण मागच्या वेळेस आपण तिजोरीची चावी चोरून तो चेक पळवला होता. तेव्हापासून कृष्णा खूप अलर्ट झाली आहे. ती चावी अशी कुठेही सोडून जात नाही. दलपत म्हणतो, पण काही ना काहीतरी करावंच लागेल ना. ते पुरावे आपल्याला मिळवावेच लागतील. तेवढ्यात मैनावती धावत पळत येते, दरवाजा बंद करते आणि सर्वांना सांगते की एक आनंदाची गोष्ट आहे. पण कोणाला काही कळतच नाही. दलपत विचारतो, कोणती आनंदाची बातमी? मैनावती सांगते, मी भिंतीला कान लावून कृष्ण आणि दुष्यंतचं बोलणं ऐकलंय आणि तीच आनंदाची बातमी आहे. सगळेजण विचारता, अरे पण कोणती आनंदाची बातमी? मैनावती सांगते, कृष्ण आणि दुष्यंत पुरावे नष्ट करण्याबद्दल बोलत होते आणि आज रात्री ते सगळे पुरावे नष्ट करणार आहेत. हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो. मैनावतीला असं वाटतं की सगळे खुश होतील, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. मैनावती विचारते, काय झालं? हे ऐकून तुम्हाला आनंद नाही झाला का? तर पूजा चिडून म्हणते, सिरियसली, ही काय आनंद मानण्याची गोष्ट आहे का? तुम्हाला खरंच अक्कल नाहीये की तुम्ही खरंच असं वेड्यासारखं करता? जयकांत चिडून म्हणतो, ए पूजे, नीट बोलायचं माझ्या मम्मीशी. पूजा म्हणते, अरे मग त्यांना कळत नाही का? जर दुष्यंत आणि कृष्णा पुरावे नष्ट करणारे तर ही कस काय आनंदाची गोष्ट असेल? समर म्हणतो, होय ना, आता कृष्ण आणि दुष्यंतच्या हातून ते पुरावे कसे घ्यायचे? त्यांनी ते पुरावे नष्ट करण्याआधी ते पुरावे आपल्या हाती यायला पाहिजे, असं काहीतरी करायला हवं. आणि मग सगळे काहीतरी विचार करतात. पाहता पाहता मध्यरात्र होते. कृष्ण आणि दुष्यंत तिजोरीच्या खोलीमधून हे पुरावे बाहेर काढतात. पूजा आणि समर्थ त्यांच्यावर बारीक लक्ष असतंच. दुष्यंत कृष्णाला विचारतो, सगळे पुरावे आहेत ना? एक छोटी चिठ्ठीही बाहेर राहायला नको? कृष्णा सांगते, आहेत. सगळे पुरावे मी यातमध्येच ठेवले होते. पूजा आणि समर हे सगळं ऐकतात. कृष्ण आणि दुष्यंत पुरावे नष्ट करायला रूम बाहेर जातात आणि पूजा आणि समरचं बारीक लक्ष असतं. समर विचारतो, आता काय करायचं? पूजा म्हणते, हो ना, त्यांच्या हातातून हे पुरावे आपण कसे काय घेऊ शकतो? जयकांतला फोन लाव. समर जयकांतला कॉल लावतो, परंतु जयकांत काही फोन उचलत नाही. समर चिडून म्हणतो, एक नंबरचा नालायक माणूस आहे, पिऊन पडला असेल, तो कसला फोन उचलतोय? पूजा म्हणते, त्याला मरू दे, चला आपण जाऊया. आणि हे दोघेही कृष्णा दुष्यंतच्या मागे मागे जातात. कृष्णा आणि दुष्यंत एका निर्जन स्थळी येतात. हीच ती योग्य जागा, येथेच पुरावे नष्ट करायचे असं हे दोघे ठरवतात. आणि कृष्णा दुष्यंतला म्हणते, या जागेवर आपण खड्डा खणूया आणि त्यामध्येच पुरावे गाडूया, म्हणजे हे पुरावे कोणाला सापडणार नाही आणि बाळजाबाई आबांचा संसार सुखाचा होईल. पूजा आणि समर हे सगळं पाहत असतात, पण त्यांना आवाज काही ऐकू येत नाही. दुष्यंत म्हणतो, एकदम बरोबर आहे, थांब, मी खोदण्यासाठी काही भेटतं का ते घेऊन येतो. दुष्यंत थोडा बाजूला जातो. त्याला एक कुदळ सापडते. दुष्यंत ही कुदळ घेऊन येतो आणि जमिनीत खड्डा खणायला सुरुवात करतो. पूजा आणि समर हे सगळं पाहत असतात. पूजा म्हणते, हे दोघं काय मूर्ख आहे का? पुरावे नष्ट करायचे, मग पुरावे जाळून टाकायचे ना. जमिनीत असे पुरावे गाडल्यावर कोणाला पण भेटतील. काडीची अक्कल नाही या दोघांना. पण जाऊ दे, आपल्यासाठी बरंच आहे. या दोघांनी पुरावे गाडल्यानंतर आपण ते पुरावे घेऊन जाऊ. हे दोघे खुश होतात. दुष्यंत कुदळीने खड्डा खणत असतो. कृष्णा म्हणते, अहो नाही नाही, काहीतरी चुकतंय. दुष्यंत विचारतो, काय चुकतंय? कुदळीनेच खड्डा खणायचा असतो. कृष्णा म्हणते, अहो तसं नाही, आपण जर हे पुरावे येथे गाडले
आणि दुसऱ्या कोणाला ते सापडले तर काय करायचं? दुष्यंत म्हणतो, कोणाला सापडणार आहे? कृष्णा म्हणते, अहो कोणी आपल्याला पाहत असेल, आपल्या लक्ष ठेवून असेल मग? दुष्यंत आजूबाजूला पाहतो आणि म्हणतो, लांब लांबपर्यंत कुणीच नाहीये. कृष्णा म्हणते, अहो नाही नाही, पण यामध्ये खूप मोठा धोका आहे. आपण हे पुरावे गाडायला नको, आपण हे पुरावे जाळून टाकूया, म्हणजे काही विषयच राहणार नाही. दुष्यंत म्हणतो, बरोबर आहे तुझं, थांब, मी रॉकेल वगैरे काही असलं तर घेऊन येतो. दुष्यंत तेथून जातो. कृष्णा आजूबाजूला लक्ष ठेवून असते. पूजा आणि समर विचार करतात, या दोघांचं काय चाललंय आणि हा दुष्यंत कुठे गेला आता? तेवढ्यात दुष्यंत एक मोठं रॉकेलचं डबा घेऊन येतो आणि चक्क या पुराव्यांवर रॉकेल ओततो. त्यानंतर पूजा आणि समोरचं लक्ष असतं, पण त्यांना काही नीट दिसत नाही वाटतं. यांचं काय चालू आहे असंच हे दोघं बोलत असतात. आणि मग रॉकेल टाकल्यानंतर दुष्यंत चक्क या पुराव्यांना काडी लावतो आणि पुरावे जाळतो. हे पाहून पूजा आणि समरला जबर धक्का बसतो. आता एवढे महत्त्वाचे पुरावे, जोपर्यंत राख होत नाही तोपर्यंत थांबायला हवं ना? पण कृष्णा दुष्यंतला म्हणते, चला दुष्यंत सरकार, आता आपण जाऊया. आणि मग हे दोघेही तेथून निघून जातात. हे दोघे गेल्यानंतर पूजा आणि समर तेथे येतात आणि या जळणाऱ्या पुराव्यांकडे पाहत असतात. पुरावे जळून गेले हे पाहून समर आणि पूजाला खूप वाईट वाटतं. एवढी मोठी संधी आपल्या हातून गेली असं या दोघांना वाटतं. आणि मग पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो आणि कृष्णाने गावातील गुरुजींना बोलवलेलं असतं आढराव बाळजाबाई यांच्या लग्नाची तारीख काढण्यासाठी. कृष्णा म्हणते, गुरुजी जवळची तारीख काढा बरं. तर गुरुजी सांगतात, कृष्णा खरंच तुमची नवीन पिढी खूप छान विचार करते. आढराव आणि बाळजाबाईचं परत लग्न ही संकल्पना मला सुद्धा आवडली आहे. सगळे खूप खुश असतात. तेथे मैनावती असते, पूजा, समर, जयकांत सगळे असतात. आता बाळजाबाई आणि आढळरावांचं लग्न लवकरच होणार, लवकरचा मुहूर्त निघणार, म्हणून सगळ्यांना आनंद झालेला असतो. आणि तेवढ्यात भक्ती धावत पळत तेथे येते. कृष्णे कृष्णे. सगळे विचारतात, काय झालं, तू एवढी धावत पळत का आली आहेस? भक्ती सांगते, कृष्णे गावात खूप मोठा धिंगाणा सुरू झालाय, लोक खूप चिडले आहेत. कृष्णा विचारते, म्हणजे? आणि मग भक्ती सांगते, गावात सगळीकडे बाळजाबाईचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. असं म्हणून भक्ती कृष्णाला हा व्हिडिओ दाखवते. हा तोच व्हिडिओ असतो जेव्हा पूजा वेडी बनून या घरात आली होती आणि बाळजाबाई सगळं सावित्री आणि पूजाला सांगत होती. हा व्हिडिओ पाहून घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. पूजा, समर यांना सुद्धा आश्चर्य वाटतं. आणि भक्ती सांगते, फक्त हा व्हिडिओ नाही तर आणखीन खूप सारे व्हिडिओ, खूप सारे पुरावे, कागदपत्र सगळं गावामध्ये व्हायरल झालंय. आणि गावकरी बाळजाबाईवर खूप चिडले आहेत. प्रत्येक पारापारावर, प्रत्येक चौकाचौकात गावकरी याची चर्चा करताय. बाळजाबाई विरुद्ध घोषणा देताय, बाळजाबाई विरुद्ध चिडले आहेत. बाळजाबाई हाय हायचे नारे देताय आणि सगळे मिळून आता इकडे वाड्यावर चाल करून येत आहे. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्का बसतो. कृष्णाला कळतच नाही हे सगळं कसं शक्य आहे. काल रात्रीच मी सगळे पुरावे जाळून टाकले होते, मग हे पुरावे सगळ्यांपर्यंत कसे पोहोचले, कसे व्हायरल झाले, हाच प्रश्न कृष्णाला पडतो. बाळजाबाई खूप दुःखी होते. मैनावती, पूजा हे सुद्धा विचार करतात की पुरावे तर कालच जळाले, मग आज ते सगळ्यांना कसे सापडले. जयकांत मात्र खूप खुश असतो, म्हणजे हा सगळा जयकांतचा प्लॅन आहे. जयकांतमुळेच हे सगळे पुरावे व्हायरल झाले आहेत. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. पूजा आणि समर यांचा एक प्लॅन तर फ्लॉप झाला. कृष्णा दुष्यंतने पुरावे झाले, पण कदाचित त्यांच्याच एखाद्या चुकीमुळे हे पुरावे सगळीकडे व्हायरल झाले आहेत, एवढं मात्र नक्की. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पूजा आणि समरला एक खूप मोठा धक्का बसणार, जेव्हा त्यांना कळेल की कृष्णाने पुन्हा एकदा पंचायत बोलवली आहे आणि ती काहीतरी सांगणार आहे. आता कृष्णा काय सांगणार असेल हाच प्रश्न या दोघांना पडणार. आणि मग गावची पंचायत भरणार. पुन्हा एकदा सगळे गावकरी तेथे आलेले असतील, सगळे म्हणजे मोजून 6-7 गावकरी तेथे आलेले असतील. आणि हे गावकरी बाळजाबाईला विरोध करतील आणि म्हणतील, कृष्णा आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला, पण बाळजाबाई सुधारण्यातली नाहीये, तिला शिक्षा झालीच पाहिजे. आणि यावेळेस तू त्यांना शिक्षा करायची नाही, तर यावेळेस
त्यांना पोलीस शिक्षा करतील. पोलिसांनी त्या बाळजाबाईला शिक्षा करायला हवी, तिला फाशी द्यायला पाहिजे. हे ऐकून सगळे खूप घाबरतील. कृष्णा सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करेल. थांबा, शांत व्हा, ऐकून घ्या. परंतु गावकरी काही ऐकत नसतील आणि तेवढ्यात बाळजाबाई भली मोठी कागदपत्र घेऊन तेथे येईल आणि सगळ्यांना म्हणेल, मी मान्य करते, हे सगळे गुन्हे मीच केले आहेत, पण आधी माझं ऐकून घ्या. पण गावकरी काहीच ऐकून घेणार नाही आणि म्हणतील, आत्ताच्या आत्ता या बाळजाबाईला पोलिसांच्या हवाली करा. आम्ही तिला असं बाहेर मोकळं नाही फिरू देऊ शकत. तिने खूप पापं केली आहेत, तिला तिच्या पापांची शिक्षा द्या. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.